अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त भक्तांच्या मागणीनुसार त्यांची मागणी अशी होती की आमचं 7 दिवसाचं पारायण झालेलं नाही, तर आता आम्हाला पारायण करण्याची इच्छा आहे, तर काय करावे. तर यावर्षी 2024ला दत्त जयंतीचा जो काळ पर्वणीचा आहे, या दिवशी गजकेसरी योग आहे. हा योग राजयोग सारखा प्रमाणे फळ देतो. या दत्त जयंतीच्या योगात दत्त भक्तांना उत्तम फळ देणारा हा काळ ठरणार आहे. या काळामध्ये पारायण केल्यास घरातील मुलांच्या नोकरीची समस्या, विवाहाची समस्या, घरगुती समस्या, आर्थिक मंदी इत्यादी सारख्या समस्या पूर्णपणे सुटणार आहेत. 14 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे आणि पौर्णिमा ही 4:19 सुरू होते व 15 डिसेंबर रोजी दुपारी 2:31 आहे. तर मृग नक्षत्रावर भगवान दत्तात्रयाचा जन्म झाला असून दत्तांचा जन्म उत्सव हा प्रदोष काळामध्ये आपल्याला साजरा करायचा आहे. सध्या कलियुगामध्ये गुरुचरित्र पारायणाला अत्यंत महत्त्व आहे. कोणी 7 दिवसाचे पारायण करते, कोणी 3 दिवसाचे पारायण करते. पण ज्यांना असं पारायण करण्यास जमले नाही, त्यांनी गुरुचरित्राची अवतरणिका वाचून गुरुचरित्रातील दत्त जन्माचा 4था अध्याय वाचावा आणि आपल्या घरी दत्त जन्म साजरा करावा. पारायण केल्यामुळे अनेक लाभ होतात. अपार पुण्य लाभते. दत्ताची कृपा आपल्यावर होते. श्री गुरुदत्त हे औदुंबर वृक्षाच्या तळाशी मनुष्य रूपात धारण करून गुप्तवास करतात अशी श्रद्धा आहे. म्हणून औदुंबर वृक्षाच्या खाली पारायण केल्यास त्याची जास्त फलश्रुती प्राप्त होते. औदुंबर वृक्षातळी जप करीती जे मन निर्मळी, कोटी गुणे मिळती फळे, असं विधान केलेलं आहे. श्री रंग अवधूत महाराज श्री दत्तात्रयांना एक आदर्श शेतकऱ्याची उपमा देतात. शेतकरी कधी विश्रांती घेतो काय, तर तसंच दत्त नेहमी उभेच असतात. शेतीसाठी बैल पाहिजे, खतासाठी गोमूत्र पाहिजे व शेण पाहिजे, म्हणून शेतकरी दत्तात्रयाजवळ नेहमी गोमाता आहेत. या गायीचा म्हणजे गायत्रीचा विस्तार म्हणजे 4 वेद आहेत. चोरापासून संरक्षण व्हावे म्हणून दत्तांना 4 भौतिक श्वानांची आवश्यकता आहे. दत्ताची आयुधे अशीच आहे. पाखरे उडवण्यासाठी डमरू, भयप्रसंगी मदतकार म्हणून शंख, पशुपक्ष्यांना हकलण्यासाठी गोफण, नांगराच्या प्रतीसारखे त्रिशूळ आहेत. शेतातील मातीचे जे ढेकळे आहे ते फोडण्यासाठी कुदळीसारखी गदा आहे. भर उन्हात काम करताना तृषा शमवण्यासाठी कमंडलू आहे आणि पीक उचलण्यासाठी काखेत झोळी आहे. आणि काम करताना देवाची प्रार्थना करण्यासाठी हातामध्ये माळ आहे. ती माळसुद्धा 52 मण्यांची आहे. असं आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करता आलं नाही, म्हणून सर्व दत्तभक्तांनी गुरुचरित्रातील शेवटचा 53वा अध्याय अवतरणिका वाचावा व दत्त जन्म करताना गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक 4 वाचून जन्म उत्सव साजरा करावा. असा उत्सव साजरा केल्यामुळे सर्व दत्तभक्तांच्या मनोकामना पूर्ण होतील. दत्त जयंतीला विशेष करून नाम साधना करून आपले जीवन फलश्रुत करावे. अशी माहितीसाठी दत्तभक्त चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व नवीन माहिती मिळवा. जय गुरुदेव दत्त.